एवरीवन वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज NT UGC नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्टसाठी आपण पूर्णपणे एक युनिट वाईज MCQ सिरीज सुरू केली आहे. यामध्ये आपण पाहत आहोत टीचिंग ॲप्टिट्यूड. यामध्ये मी 7पर्यंत पूर्णपणे क्रॅश कोर्स टीचिंग ॲप्टिट्यूडचा डिस्कस केला होता आणि 8, 9 आणि 10 या लेसनमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूडचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे पाहत आहोत. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आपण याआधी 30 क्वेश्चन डिस्कस केले आहे 8 आणि 9 या व्हिडिओमध्ये, आणि आजचा व्हिडिओ आपला 10वा आहे. या 10व्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 20 मागच्या वर्षीचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. आता हे क्वेश्चन गाईज मी 2 एक्झाममधून उचललं आहे, म्हणजे जो आपला सेट एक्झाम आहे त्यातून काही उचलले आहेत आणि जो आपला नेट एक्झाम आहे यातूनही काही उचललं आहे. तर हे MCQs पेपर फर्स्टसाठी म्हणजे सर्वांसाठी कॉमन असतो त्यासाठी आहेत. तर गाईज हे MCQची सिरीज सुरू करण्याआधी जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आपले VPD एज्युकेशन नावाचे टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही जॉईन व्हायला विसरू नका, जेणेकरून सेटनेटबद्दल अपडेट काय असेल तर तुम्हाला लगेच इमिजिएटली तिथे भेटेल. त्याचबरोबर हे पूर्णपणे आज हे 10वं लेसन झाल्यानंतर ही टीचिंग ॲप्टिट्यूडची मी पूर्णपणे PDF आपल्या VPD एज्युकेशन या नावाच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे, तिथून पण तुम्ही ते कव्हर करू शकता. त्याचबरोबर गाईज याआधी रिसर्च ॲप्टिट्यूडवर मी पूर्णपणे क्रॅश कोर्स बनवला आहे. त्याचे टोटल 12 लेसनमध्ये मी रिसर्च ॲप्टिट्यूड कव्हर केला आहे. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही कव्हर करू शकता. गाईज सुरू करूया आजचा व्हिडिओ. आता नंबर क्वेश्चनचा 31 आहे. याआधी मी तुम्हाला सांगितलं की 30 क्वेश्चन ऑलरेडी डिस्कस केलं आहे. त्या क्वेश्चनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तिथून तुम्ही कव्हर करू शकता किंवा VPD एज्युकेशन या टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला त्या लिंक भेटून जातील. तर 31वा क्वेश्चन काय म्हणतो हे पाहूया. सर्व क्वेश्चन जे आहेत ती प्रिव्हियस इयरचीच आहेत, म्हणजे असं एकही क्वेश्चन आहे की एक्सपेक्टेड असेल तो पूर्णपणे प्रिव्हियस इयरचीच क्वेश्चन मी उचलला आहे. तर 31वा क्वेश्चन काय म्हणतो, ऑनलाईन प्लॅटफॉर्म मेक टीचिंग अँड लर्निंग अ सब टाईप ऑफ. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म मेक टीचिंग अँड लर्निंग अ सब टाईप ऑफ, म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म टीचिंग अँड लर्निंगचा सब टाईप आहे. याला काय म्हणता येईल तर टेक्नॉलॉजी इंड्यूस डायव्हर्शन असं काही नाही. नंतर कॉम्प्लेक्स नाही, ऑनलाईन म्हणजे आपलं सुलभ होतं आणि चांगल्या प्रकारे होतं, कॉम्प्लेक्सचा शब्द चुकीचाच आहे. नंतर कमर्शियल कॉलॅबोरेशन नाही, कमर्शियल नाही, व्यावसायिक दृष्टिकोनातून नसतं ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आता मी तुम्हाला शिकवतोय व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नाही शिकवते, काहीतरी माझं जे नॉलेज आहे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत भेटावा, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट पण ऑनलाईन टीचिंग असू शकतं. नंतर अल्टरनेटिव्ह एज्युकेशन, येस अल्टरनेटिव्ह एज्युकेशन आहे. आता जे लर्निंग करतात ना विद्यार्थी, काही काही कॉलेजमध्ये पण आहेत, पण आता कॉलेजमध्ये तुम्ही कोरोनामुळे जाऊ शकत नाही, मग तुम्ही अल्टरनेटिव्ह म्हणून कोणाचे लेक्चर पाहता, यूट्यूबचे लेक्चर पाहता, आणखी कोणते ॲप असेल त्यांचे लेक्चर पाहता. मग हे काय अल्टरनेटिव्ह आहे. तुमच्या कॉलेजला हे पूर्णपणे काय अल्टरनेटिव्ह, म्हणजे असं नाही म्हणू शकत की आपण 100% तुम्ही पूर्ण ऑनलाईनच करू शकता सगळ्या गोष्टी, नाही, तुम्हाला ऑफलाईनची पण जोड त्यासाठी लागते. ऑनलाईन हे काय अल्टरनेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे. कशासाठी? टीचिंग अँड लर्निंगसाठी. लक्षात ठेवा, सब टाईप कशाचा आहे? अल्टरनेटिव्हचा शब्द लक्षात ठेवा. अल्टरनेटिव्ह तुम्हाला पूर्णपणे ऑफलाईन किंवा ऑनलाईन याच्यावर डिपेंड राहता येत नाही, दोन्ही पण संघच कॉम्बिनेशन तुम्हाला ठेवावं लागतं. आता पुढचा आहे क्वेश्चन. तर 31व्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर 4 हे राईट आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, आता हे झाला परत. आता हा क्वेश्चन पहा, पुन्हा याच्यावर विचारला आहे आपला, कोणतं आठवलं का? MUR म्हणजे काय? मेमरी, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह. ही ज्या टीचिंगच्या लेवल आहेत खूप महत्त्वाच्या आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, पूर्णपणे या तिन्ही लेवलचा तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करून एक्झामला जायचं आहे. आता 32 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, अ कम्युनिकेशन प्रोसेस इज ॲक्टिव्ह अँड इंटरॅक्टिव्ह ॲट एव्हरी हाय लेवल इन विच ऑफ द फॉलोइंग लेवल ऑफ टीचिंग. म्हणजे अशी कोणती कम्युनिकेशनची लेवल आहे जिथं ॲक्टिव्ह आणि इंटरॅक्टिव्ह व्हेरी हाय लेवल आहे. हे शब्द पहा, कीवर्ड इथं व्हेरी हाय. आता मेमरी लेवल काय लो लेवल आपल्याला माहिती आहे. अंडरस्टँडिंग मेमरीपेक्षा थोडीशी आहे, आणि जी रिफ्लेक्टिव्ह आहे 3 नंबरची लेवल आहे, व्हेरी हाय लेवल आहे. इथं रिफ्लेक्टिव्ह शब्द दिसतोय कुठं? पहा ऑप्शन नंबर ए फर्स्टमध्ये दिसतोय रिफ्लेक्टिव्ह लेवल. तुम्हाला लगेच कळलं, म्हणजे याचा सिक्वेन्स जरी पाठ असता तरी तुम्ही क्वेश्चनचा आन्सर दिला असतं. म्हणून मी सांगतो एक ॲप्रोच तुमच्या मनात नीट पाहिजे क्वेश्चनचा. क्वेश्चन बारकाईने वाचायचे, शब्द आला व्हेरी हाय लगेच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे, आपल्याला व्हेरी हाय शोधायचं आहे. मी अंडरस्टँडिंग मेमरी इथं लगेच कॅन्सल होतं, आणि ऑटोनॉमस या लेवलमध्ये येत नाही, ते नेक्स्ट लेवल येते. तर रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे बरोबर आन्सर आहे. यामध्ये काय असतं, कम्युनिकेशन ही प्रोसेस कशी असते, ॲक्टिव्ह असते आणि इंटरॅक्टिव्ह. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय? इंटरॅक्टिव्ह शब्द पाहिला तरी तुम्हाला कळेल. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय? फीडबॅकच्या गोष्टी आपण इथे करत असतो. ही टीचर जे शिकवतात त्याच्यात लगेच फीडबॅक पण अवेलेबल असतो, त्याला इंटरॅक्टिव्ह म्हणतो आपण. म्हणजे तुम्हाला 2 इथं ट्रिक दिली, त्या म्हणजे ट्रिक म्हणतो ते 2 कीवर्ड होते, एक इंटरॅक्टिव्ह आणि एक व्हेरी हाय लेवल. यावरून तुमचा क्वेश्चन लगेच सुटत होता. इंटरॅक्टिव्ह म्हणजे फीडबॅकच्या गोष्टी असतात तिथं, आणि व्हेरी हाय लेवल म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मेमरी, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह. थर्ड लेवल आहे व्हेरी हाय असते. म्हणून ऑप्शन नंबर ए 32व्या क्वेश्चनचं हे राईट आहे. नंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. आता स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे.
ॲक्च्युली हे क्वेश्चन सेटला येतात पण इतके काही येत नाही, पण नेट एक्झाममध्ये भरपूर क्वेश्चन आत्ता सध्या याचा ट्रेंड चालू आहे, पूर्णपणे स्टेटमेंट बेसिस येत असतात. तर 33 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, इथं 2 स्टेटमेंट दिले, हे स्टेटमेंट रॉंग आहे का राईट आहे हे ओळखायचं आहे आपल्याला. तर स्टेटमेंट फर्स्ट काय म्हणतो आपण ते पाहूया. इन्स्टिट्यूशनल ॲटोनॉमी गॅरंटी अकॅडमिक फ्रीडम. तर इन्स्टिट्यूशनमध्ये ॲटोनॉमी आली तर गॅरंटी की अकॅडमिक फ्रीडम भेटम. येस, राईट आहे. ॲटोनॉमी म्हणजे काय, स्वतःला इन्स्टिट्यूशनला स्वतःचे निर्णय घेता येतात. सर्व गोष्टी स्वतः, म्हणजे फी असेल इन्स्टिट्यूशनची किंवा त्यांचा सिलेबस असेल, त्या गोष्टी कोण ठरवू शकतं, इन्स्टिट्यूशन स्वतःच ठरवू शकतं. म्हणजे त्याला दुसऱ्या इन्स्टिट्यूशनवर डिपेंड राहायची गरज नसते. म्हणजेच काय, इन्स्टिट्यूशनल ॲटोनॉमी काय गॅरंटी देतं कशाची, अकॅडमिक फ्रीडमची. हे ॲब्सोल्युटली राईट आहे. सेकंड नंबरचं स्टेटमेंट काय म्हणतं ते पाहूया. तर सेकंड नंबरचं आहे, अकॅडमिक फ्रीडम इज नॉट पॉसिबल विथाऊट इन्स्टिट्यूशनल ऑटोनॉमी. तर हे रॉंग आहे. नॉट पॉसिबल म्हणलं यांनी. अकॅडमिक फ्रीडम इज नॉट पॉसिबल विथाऊट इन्स्टिट्यूशनल ॲटोनॉमी. असं नाही आहे. अकॅडमिक फ्रीडम आपल्याला पॉसिबल आहे. जरी इन्स्टिट्यूशनल नसेल ना तरी पण आपलं, म्हणजे ॲटोनॉमी नसेल तरी पण आपण अकॅडमिक फ्रीडम करू शकतो. आता कशाच्या बेसवर आपण पहा, डीम्ड युनिव्हर्सिटींना काय असतं, म्हणजे ऑटोनॉमी नसते त्यांच्यामध्ये, तरी पण ते काय असतं, फ्रीडम असतं त्यांच्यात. म्हणजे स्वतःचं फी स्ट्रक्चर, स्वतःची म्हणजे किती फी करायची, आणखी कोणाकडं कोणत्या स्टुडंटला किती ॲडमिशन घ्यायचे, किती कॅन्डिडेटला आपण पास करायचे, या सर्व गोष्टी कोणावर असतात, डिपेंड जे डीम्ड युनिव्हर्सिटी यांच्यावर असतात. म्हणून इथं असं नाही की असं यांनी म्हणलंय का, सेंटेन्स नीट वाचा दुसरं, की अकॅडमिक फ्रीडम हा पॉसिबल नाही म्हणले ते, कशाशिवाय, इन्स्टिट्यूशनल ॲटोनॉमीशिवाय. असं नाही, अनेक गोष्टीमार्फत ते पॉसिबल आहे. याचं काही म्हणजे इतका रोल नाही याच्यामध्ये की ऑटोनॉमी पाहिजेच, त्याशिवाय पण आपण फ्रीडम मिळू शकतो. म्हणून स्टेटमेंट हे चुकीचं आहे, पण फर्स्ट हे राईट आहे, कारण इन्स्टिट्यूशनल ऑटोनॉमी गॅरंटी देतं अकॅडमिक फ्रीडमची. हे राईट आहे. पण एवढी पण गॅरंटी देत नाही की 100% म्हणजे याच्यावरच सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. हे नसेल तर पॉसिबलच नाही, असं काही नाही. म्हणून स्टेटमेंट काय, फर्स्ट आपलं करेक्ट आहे, पण सेकंड हे रॉंग आहे. तर इथं पहा, 3 नंबरचं स्टेटमेंट फर्स्ट इज अ करेक्ट, बट स्टेटमेंट सेकंड इज इनकरेक्ट. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे राईट आहे 33 नंबरच्या क्वेश्चनचं. आता 34 नंबरचा क्वेश्चन. ॲक्च्युली हा क्वेश्चन आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिला होता, डिस्कस केला होता, पुन्हा याच्यात ॲड झाला आहे. यामध्ये काय म्हणलं आहे, टीचिंग अँड लर्निंग मॉडेलबद्दल विचारलं आहे. यामध्ये कोणतं करेक्ट सेंटेन्स आहे, तर आपण पाहिलं होतं, पुन्हा सांगतो, टीचिंग अँड लर्निंग आर इंटिग्रल रिलेशनशिप. हे आपण पाहिलं होतं, पुन्हा मी एक्सप्लेन करत नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा पुन्हा एक स्वयंवर क्वेश्चन आला आहे. आपण मागच्या पण लेसनमध्ये एक स्वयंवर क्वेश्चन पाहिला होता, पुन्हा स्वयंवर आहे. स्वयंचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा, मी डिस्कस केला आहे. स्वयं ॲज अन इनिशिएटिव्ह फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे MHRDचं स्वयं हे इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. एम ॲट प्रोव्हाइडिंग अफोर्डेबल अँड क्वालिटी एज्युकेशन टू सिटीजन. आता यांनी काय, स्वयंचा एम काय, अफोर्डेबल म्हणजे स्वस्त आणि क्वालिटी एज्युकेशन भेटावं सिटीजनला, हे स्वयंचं एम आहे. म्हणजे स्टेटमेंट आपलं फर्स्ट हे राईट आहे. सेकंड काय म्हणते ते पहा, स्वयं एम टू प्रमोटिंग एज्युकेशन अँड हेल्थ ऑफ अडोलसंट गर्ललाच फक्त एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं असं काय आहे त्याचे नाही. जे गर्ल असो किंवा बॉयज असो, दोघांनाही त्यांना काय करायचं आहे, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. म्हणून स्टेटमेंट सेकंड हे ॲक्युरेट नाही. इतकं म्हणजे ॲक्युरेट आहे, पण 100% ॲक्युरेट नाही, कारण फक्त इथं गर्लचा विचार केला आहे, असं नाही, तर बॉय पण पाहिजे होते. म्हणून याचा आन्सर काय येईल, तर स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट, पण स्टेटमेंट सेकंड इज फॉल. हे लक्षात ठेवा. स्वयंबद्दल क्वेश्चन येत असतात, स्वयंबद्दल डीप माहिती लक्षात असू द्या. स्वयंचं फुल फॉर्म, स्वयं कधी आलतं, आणखी बऱ्याच गोष्टी मी डिस्कस केलेल्या आहे. तुम्ही प्रिव्हियस आपले लेक्चर पहा, त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय, तर फॉर इन्शुरिंग इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन विच ऑफ द फॉलोइंग मोस्ट डिफिकल्ट. म्हणजे इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपण म्हणतो ॲडमिनिस्ट्रेशन इफेक्टिव्ह करायचं असेल तर कोणती गोष्ट डिफिकल्ट जाईल. तर याचं पहिलं ऑप्शन आहे चेंजिंग द नॉलेज अँड इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप, नंतर चेंजिंग स्किल अँड इंडिव्हिज्युअल ऑफ ग्रुप, नंतर चेंजिंग द ॲटिट्यूड ऑफ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप, नंतर चेंजिंग बिहेवियर अँड इंडिव्हिज्युअल ऑफ ग्रुप. शब्द काय आला, बिहेवियर. कीवर्ड लगेच कळा आपला. एखाद्याची वागणूक बदलणं ही सगळ्यात मोठी डिफिकल्ट गोष्ट आहे. एखादा वागतोय, आता फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणतो की एखादा जुनाट माणूस आहे, जुन्या पद्धतीचा माणूस आहे, त्याला नवीन पद्धतीचं करण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणजे बिहेवियर त्याचं चेंज करायला खूप अवघड जातं. सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट ही. आता डिफिकल्ट ह्या पण आहेत, पण मोस्ट डिफिकल्ट पाहिजे असते. नेटची मजा असते की आता ऑप्शन ही सगळेच बरोबर आहे, पण मॅक्झिमम सगळ्यात जास्त डिफिकल्ट कोणती वाटते, तर 4 नंबरचं बिहेवियर चेंज करणं एखाद्याचं, हे सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट असते. म्हणून ॲडमिनिस्ट्रेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी सगळ्यात जास्त डिफिकल्ट असतं चेंजिंग द बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल ग्रुप. हे लक्षात ठेवा.
ऑप्शन नंबर 4 ए राईट आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला वाचल्याच येईल, नीट वाचा, स्टॉप करा वाटलं तेवढं एकदा क्वेश्चन वाचा. तर क्वेश्चन काय म्हणतोय, याच्यात 2 स्टेटमेंट दिले, स्टेटमेंट रॉंग आहे का राईट आहे ओळखायचे आहेत आपल्याला. पहिलं काय म्हणतं, इन ऑर्डर टू इफेक्टिव्ह टीचिंग अँड टेस्टिंग मस्ट गो टुगेदर. म्हणजे टीचिंग अँड टेस्टिंग हे संगच पाहिजे, राईट आहे. कारण टीचर जेव्हा शिकवतोय तेव्हा विद्यार्थ्यांना कळतंय का नाही, त्याच्यामार्फत लगेच टेस्ट वगैरे घेतल्या पाहिजे किंवा त्यांचा फीडबॅक पण घेतला पाहिजे. हे दोन्ही गोष्टी संगच पाहिजे. तर हे बरोबर आहे स्टेटमेंट फर्स्ट. नंतर सेकंड काय म्हणते, फीडबॅक डज नॉट फॉर्म ॲज इसेन्शियल कंपोनंट ऑफ फॉर्मेटिव्ह असेसमेंट. नो, फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, तिथं आपण काय करत असतो, चालू लेक्चरमध्ये स्टुडंटला मध्येच उठवतो आणि विचारतो, तुला आत्ता समजलंय का, मी जे आता शिकवलं ते तुला समजलंय का. म्हणजे इथं आपल्याला फीडबॅक लगेच पाहिजे असतो फॉर्मेटिव्ह असेसमेंटला. पण यांनी म्हणलंय काय, फीडबॅक डज नॉट फॉर्म ऑफ इसेन्शियल कंपोनंट. तर नॉट म्हणलं यांनी, कंपोनंट आहे. फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये फीडबॅक हा महत्त्वाचा कंपोनंट आहे. कारण इथं आपल्याला लगेच स्टुडंटला कळालं का नाही हे पाहायचं असतं. सुमेटिव्ह असेसमेंटमध्ये फीडबॅक नसला तरी चालतो, लक्षात ठेवा. पण फॉर्मेटिव्हमध्ये इसेन्शियल आहे, कारण आपल्याला लगेच इव्हॅल्युएशन करायचं असतं. चालू लेक्चर म्हणजे ड्युरिंग लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं असतं, असेसमेंट करायचं असतं. म्हणून फीडबॅक हा तिथे इसेन्शियल कंपोनंट आहे. म्हणून स्टेटमेंट फर्स्ट हे आपलं काय राईट आहे, पण सेकंड रॉंग आहे. आता ऑप्शन नंबर 3 पहा, स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट पण सेकंड इज इनकरेक्ट. म्हणून 37 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर 3 हे राईट आहे. आता हा क्वेश्चन म्हणतोय काय, 3 नीट वाचा. म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड असा युनिट आहे ना, यामध्ये तुम्हाला म्हणून मी याचं काय केलं, मी जो आपला सिलेबस आपण डिस्कस केलतो ना, त्याला मी 7 लेक्चरमध्ये स्टॉप केलं. कारण काय, टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला फक्त एक लॉजिकली विचार करायचा असतो, एकदम सोपे क्वेश्चन असतात. सिलेबस तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूडचा 50% जरी कव्हर केला ना, तरी टीचिंग ॲप्टिट्यूडचे तुम्ही 5 मधील 4 क्वेश्चन हे राईट करून येऊ शकता. फक्त क्वेश्चन नीट वाचायचा. क्वेश्चन काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग हॅव बीन आयडेंटिफाईड ॲज अ की बिहेवियर ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग टू इफेक्टिव्ह टीचिंग. म्हणजे असं कोणतं की बिहेवियर आहे ते इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतं हे ओळखायचं आपल्याला. तर लेसन क्लॅरिटी हे असेल, कारण लेसनची क्लॅरिटी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून फर्स्ट इज राईट आहे. नंतर सेकंड काय म्हणतं, इन्स्ट्रक्शनल व्हरायटी. येस, कारण इन्स्ट्रक्शनमध्ये व्हरायटी येणं हे पण महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून बी पण आहे. नंतर युजिंग स्टुडंट आयडिया अँड कॉन्ट्रीब्युशन, नाही, स्टुडंटच्या आयडिया आपल्याला टीचिंगमध्ये यूज करायचं नाही आहे. म्हणून आता हे असं, हे सेंटेन्स बरेच वेळा येतात, लक्षात ठेवा. कधीच आपल्याला स्टुडंटच्या आयडिया कधीच यूज करायच्या नसतात टीचिंगमध्ये. हे जेव्हा तुम्हाला असं ऑप्शन दिसेल ना, तेव्हा ही कायम रॉंग असते, एवढं लक्षात ठेवा. नंतर एंगेजमेंट इन लर्निंग प्रोसेस. आता लर्निंग प्रोसेसमध्ये स्टुडंटची एंगेजमेंट असणं हे पण महत्त्वाचं आहे. नंतर स्ट्रक्चरिंग पाहिजे असं काही नाही, म्हणजे पूर्णपणे स्ट्रक्चरच पाहिजे असं काही नाही. आपल्याला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करायचं असेल तर तिथं स्ट्रक्चर नसतं. जर सुमेटिव्ह असतं स्ट्रक्चर असतं, पण फॉर्मेटिव्हमध्ये आपण काय करतो, अनस्ट्रक्चर असतं सगळं, पण चांगल्या प्रकारे आपण शिकू शकतो तरी पण, म्हणजे स्ट्रक्चर पाहिजेच असं काही नाही. म्हणून सी आणि ई हे नाही आहे, मग उरतं कोण, ए, बी आणि डी. ऑप्शन नंबर हे पहा फर्स्ट, ए, बी आणि डी इज अ राईट आन्सर. तुम्ही एकदा पुन्हा रिपीट व्हिडिओ पहा, कळालं नसेल तर एकदम इझी आहे, किंवा क्वेश्चन वाचला तुमच्या मनानं सोडवला तरी कळेल. म्हणून ऑप्शन नंबर ए हे 38 नंबरच्या क्वेश्चनचं राईट आन्सर. आता 38 नंतर 39वा क्वेश्चन आत्ताच रिपीट झाला आहे, याचा ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर आहे. तुम्ही एकदा वाचून घ्या, आत्ताच रिपीट झाला आहे पुन्हा. नंतर आता यामध्ये पहा, पुन्हा अंडरस्टँडिंग लेवल आहे ना आपली, त्यावर क्वेश्चन आला आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता किती महत्त्वाचे लेवल आहेत त्या. या म्हणलं आहे काय, व्हॉट इज द फोकस कन्सर्न इन द अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ लेवल ऑफ टीचिंग आहे ना, म्हणजे सेकंड नंबरची लेवल तुम्हाला कळालं असेल. यामध्ये कशावर फोकस दिला जातो हे विचारलं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे प्रमोशन ऑफ स्कोप फॉर सिकिंग रिलेशन अमॉंग फॅक्ट अँड आयडिया. ॲब्सोल्युटली हेच आन्सर आपला आहे. कारण यामध्ये काय करत असतो, फॅक्ट अँड आयडिया यामध्ये काय करत असतो, तुम्ही मागच्या वेळेसच पाहिलं पहा, डिस्क्रिमिनेट आपण शब्द वापरला होता. यात काय करलंय त्यांनी, रिलेशन आपण डिस्क्रिमिनेट म्हणजे भेदभाव, रिलेशन फॅक्ट अँड आयडियामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये शोधतो, अंडरस्टँडिंगमध्ये शोधतो, लक्षात ठेवा. याच्यातच असते 2 वर्ड, एक तर फॅक्ट आणि निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह गोष्टी, किंवा फॅक्ट आणि आयडियाबद्दलच्या गोष्टी, किंवा डिस्क्रिमिनेट करतो आपण अनेक गोष्टींना. हे सर्व गोष्टी कशा चालतात, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगमध्ये चालतात. मी अनेक वेळा डिस्कस केला आहे. म्हणून 40 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे राईट आहे. कारण इथंच आहे, पहा दुसरे ऑप्शन तुम्ही वाचून पहा, याच्यात नाही आहे काहीच असं फॅक्ट अँड आयडियाबद्दल कोणत्याच ऑप्शनमध्ये गोष्ट केलेलं नाही. म्हणून 40 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे राईट आन्सर आहे. आता यामध्ये अरेंज करायची तुम्हाला सिक्वेन्स, व्हॅल्यू
क्लॅरिफिकेशनचं, म्हणजे स्टेप करायचे आहेत, अरेंज करायचे आहे. अरेंज द स्टेप ऑफ द फॉलोइंग प्रोसेस ऑफ व्हॅल्यू क्लॅरिफिकेशन. व्हॅल्यू क्लॅरिफिकेशनचे स्टेप दिले आहे ते अरेंज करायचे आहे. आता याच्याबद्दल तुमचा अभ्यास नसला तरी तुम्ही सोडू शकता, कारण टीचिंग ॲप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन हे 2 असे टॉपिक आहेत ना, त्याच्यावर तुम्हाला अभ्यास नसला तरी तुम्ही इथून काय करू शकता, 8 क्वेश्चन कमीत कमी कंपल्सरी नीट करू शकता, फक्त बारकाईने वाचायचं. आता वाचू आपण काय म्हणता येईल. याच्यात आपलं स्टेप अरेंज करायचं आहे. पहिलं काय ते वाचून घेऊ. पहिलं, स्टुडंट आर प्रेझेंट विथ अन इश्यू. नंतर सेकंड ऑप्शन आहे स्टुडंट सजेस्ट अल्टरनेटिव्ह सोल्युशन. नंतर थर्ड ऑप्शन आहे स्टुडंट एक्सप्रेस देअर फिलिंग अबाउट इच अल्टरनेटिव्ह. नंतर आहे स्टुडंट कन्सिडर कन्सिक्वेन्स ऑफ इच अल्टरनेटिव्ह. नंतर ई आहे स्टुडंट एक्सप्रेस देअर प्रेफरन्स अँड मेक चॉईस. आता हे ऑप्शन वाचले. आता तुम्हाला इथं कळलं की पहिलं ऑप्शन हे पहिल्यांदा दिसेल, कारण स्टुडंट आर प्रेझेंट विथ अन इश्यू, म्हणजे स्टुडंटनी काय केलं आहे, एक इश्यूमध्ये तो प्रेझेंट झाला आहे, म्हणून पहिलं तर पहिलंच येणार, म्हणजे ए येणार. पहिलं आपल्याला कळालं की ए येणार, नीट लिहू आपण. तर ए हे फर्स्ट असणार, कारण इश्यू आणला इथं. नंतर इश्यू नंतर काय केलं आता, तर स्टुडंटने काय केलं, एक्सप्रेस केलं देअर फिलिंग अबाउट इच अल्टरनेटिव्ह, म्हणजे अल्टरनेटिव्ह शोधले आणि त्यांच्या मार्फत एक फिलिंग स्टुडंटने काय केली, एक्सप्रेस केली. नंतर ए नंतर सी येईल. पहिलं आलं ए नंतर सी. नंतर काय येईल की स्टुडंट सजेस्ट अल्टरनेटिव्ह सोल्युशन. आता फिलिंग इथं एक्सप्रेस केला, नंतर त्यांनी काय केलं, सजेस्ट केलं अल्टरनेटिव्ह कोणतं पाहिजे. नंतर काय येईल आपलं बी, सी नंतर बी येईल. नंतर काय केलं की स्टुडंटने काय केलं, कन्सिडर केले कन्सिक्वेन्स ऑफ इच अल्टरनेटिव्ह. आता इथं पहा, स्टुडंटने काय केलं, सजेस्ट केले अल्टरनेटिव्ह. आता अल्टरनेटिव्ह सजेस्ट केल्यानंतर काय करणार, कन्सिडर करणार. काय करणार, कन्सिक्वेन्स, म्हणजे कोणते कोणते प्रसंग अल्टरनेटिव्हमध्ये येऊ शकतात ते सर्व प्रसंग कन्सिडर करणार, म्हणजे बी नंतर टी येईल आणि लास्टला राहतं ई, स्टुडंट एक्सप्रेस देअर प्रेफरन्स अँड मेक चॉईस. म्हणजे अल्टरनेटिव्ह वगैरे त्यांचे कन्सिडर केले आपण, कन्सिक्वेन्स प्रसंग कोणते कोणते येतील, नंतर त्यांना प्रेफरन्स दिला, कोणत्याला प्रेफरन्स द्यायचा आणि त्याची चॉईस केली, म्हणून ऑप्शन इथं येईल. आता ए सी बी डी ई आहे कुठं, ए सी बी डी ई हे पहा 3 नंबरचं ऑप्शन, ए सी बी डी ई म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन हे राईट आहे. हे नीट बारकाईने वाचा, तुम्हाला लगेच कळेल लॉजिकल सिक्वेन्स बसतो याचा. आता हा क्वेश्चन इझिली एकदम वाचा आणि मला याचा कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. काय म्हणतो हा क्वेश्चन, टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन बिलॉंग टू विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरी. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही नेट सेट झाला, तुम्ही इन्स्टिट्यूशनमध्ये जॉईन झाला, तर तुमची पदवी काय असेल हे इथं बेसिकली विचारलं आहे. तर याचा ऑप्शन कोणता राईट आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. मी याचा आन्सर तुम्हाला सांगणार नाही. म्हणजे असे पण क्वेश्चन येतात, तुम्हाला हे वाटेल किती सोपा क्वेश्चन आहे, फक्त तुम्ही इन्स्टिट्यूशनमध्ये जॉईन असल्यावर तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारतात फक्त ते विचारलं आहे साध्या सोप्या भाषेत. ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा याबद्दल. आता हा क्वेश्चन पण तुम्ही नुसता वाचला तरी तुम्हाला कळेल, फक्त त्या क्वेश्चनच्या ऑप्शन आहेत ना त्यांचे अर्थ तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. मी सांगणारच आहे, लक्षात ठेवा फक्त अर्थ. विच ऑफ द फॉलोइंग आर युजफुल इन पॉझिटिव्ह कम्युनिकेशन कंपोनंट ऑफ क्लासरूम, म्हणजे पॉझिटिव्ह कंपोनंट कोणते कम्युनिकेशनचे क्लासरूममधील असं त्यांनी विचारलं आहे. तर पहिले रेस्ट्रिक्टिव्ह एक पॉझिटिव्ह आहे का, एखाद्याला आपण रिस्ट्रिक्शन करणं पॉझिटिव्ह आहे का, तर याचा आन्सर काय, नो, रिस्ट्रिक्शन करणं हे पॉझिटिव्ह नाही आहे. नंतर ऑप्शन बी काय म्हणतं, इम्पॅथी. एक मिनटं सॉरी, ऑप्शन बी काय, इम्पॅथी. इम्पॅथी म्हणजे काय, अंडरस्टँडिंग. लक्षात ठेवा 2 शब्द आहे, एक इम्पॅथी आणि एक सिम्पॅथी. इम्पॅथी म्हणजे अंडरस्टँडिंग आणि सिम्पॅथी म्हणजे काय, भावना. तर भावना नसावं स्टुडंट आणि जे आपले टीचर आहे यांच्यामध्ये भावनेचं रिलेशन नसावं, कोणतं पाहिजे, इम्पॅथीचं पाहिजे, म्हणजे अंडरस्टँडिंगचं पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर बी हे राईट आहे, कारण इथं अंडरस्टँडिंग, इम्पॅथी कॉल अंडरस्टँडिंग आणि सिम्पॅथी मीन्स भावना. भावनिक नसावं स्टुडंट आणि कोण टीचर, पण कसे पाहिजे, इम्पॅथिक पाहिजे, म्हणजे कसे पाहिजे, अंडरस्टँडिंग पाहिजे दोघांमध्ये, म्हणून बी तर राईट आहे. नंतर पंच्युअलिटी म्हणजे वक्तशीरपणा असलाच पाहिजे. नंतर फॉलोअप म्हणजे स्टुडंट टीचरला फॉलो केलंच पाहिजे म्हणून, आणि स्कॅटर रिफ्लेक्शन याचा काय संबंध नाही, म्हणून बी सी अँड डी. कुठं आहे का ऑप्शन पहा, बी सी डी म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन हे राईट आहे. क्वेश्चन नंबर 43चं ऑप्शन नंबर 2 हे राईट आहे. हे पहा 2 नंबरचं ऑप्शन इज राईट आन्सर. आता हे पहा अफेक्टिव्ह डॉमेन याच्यावर क्वेश्चन आला आहे. मागच्याच लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होता, ज्यांनी ते लेक्चर पाहिलं नसेल त्यांना क्वेश्चन येणार नाही, पण ज्यांनी आपल्या टीचिंग ॲप्टिट्यूडचा क्रॅश कोर्स पाहिला असेल किंवा मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी ते सोडून दिले ते पाहिले असतील तरी हा क्वेश्चन तुम्हाला येईल जाईल. तर यामध्ये आपण जे आहे अफेक्टिव्ह डॉमेन, सायकोमेट्रिक डॉमेन आणि कॉग्निटिव्ह डॉमेन हे 3 डॉमेन आहेत कोणाचे, ब्लूम्स क्लासिफिकेशनचे, टीचिंगचे खूप महत्त्वाचे आहेत. ते एकदा स्टडी करून जा, मी पूर्णपणे डिस्कशन केलं आहे आपल्या टीचिंग ॲप्टिट्यूडच्या क्रॅश कोर्समध्ये. तर ह्या आपण क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की याचा सिक्वेन्स काय असेल, कसा सिक्वेन्स पाहिजे, लोअर टू हायर सिक्वेन्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायचं आहे. डिस्कशन केलेला आहे आपला
कोणत्या नंबरच्या लेक्चरमध्ये? 8 नंबरच्या लेक्चरमध्ये हा क्वेश्चन मी डिस्कशन केला आहे. ज्यांनी 8 नंबरचं लेक्चर पाहिलं असेल त्यांना क्वेश्चन लगेच येईल. तर कमेंटवर नक्की कमेंट करा, मी ज्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सांगतोय त्या. मी का आन्सर सांगत नाही, तुम्ही पण थोडं डोक्याला काय दिलं पाहिजे, चालना दिले पाहिजे, तुम्हाला अभ्यास झाला पाहिजे. मी आता आन्सर सांगितले सगळ्याचे, तर तुम्ही काय म्हणणार, आन्सर सांगताय फक्त तुम्ही, म्हणजे तुमच्या डोक्याला काही चालना नाही भेटणार, म्हणून तुम्ही आन्सर सांगा, म्हणून मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याचं कमेंट करायला लावतोय. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, हा नंबर 45चा. इन विच ऑफ द लेवल ऑफ टीचिंग द टीचर रोल इज मोर ॲक्टिव्ह रेदर दॅन बिंग इंटरॅक्टिव्ह. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे मेमरी लेवल. कारण यामध्ये काय असतं, टीचरचा रोल काय असतो, मोर ॲक्टिव्ह असतो. कारण इथं पूर्णपणे टीचरवर गोष्टी डिपेंड असतात, टीचरकडून आपण शिकत असतो, म्हणून मेमरी लेवलमध्ये टीचरचा रोल कसा असतो, मोर ॲक्टिव्ह असतो रेदर दॅन इंटरॅक्टिव्ह. इंटरॅक्टिव्ह म्हणजे तुम्हाला सांगितलं की फीडबॅकच्या गोष्टी. मेमरीमध्ये आपण फीडबॅकच्या गोष्टी करतच नाही, कशामध्ये करतो, रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये करतो, हे पण लक्षात ठेवा. म्हणून इंटरॅक्टिव्ह शब्द आला कशा, म्हणजे त्यांनी विचारलंय की टीचरचा रोल मोर ॲक्टिव्ह आहे, पण रेदर दॅन म्हणजे इंटरॅक्टिव्हपेक्षा टीचरचा रोल काय मोर ॲक्टिव्ह आहे. जर इंटरॅक्टिव्ह विचारलं असतं तुम्हाला तर याचं उत्तर काय आलं असतं, रिफ्लेक्टिव्ह लेवल. पण यांनी काय विचारलंय, टीचरचा रोल ॲक्टिव्ह आहे, म्हणून मेमरी लेवल याचा राईट आन्सर आहे. आपण आत्ताच डिस्कस केलं ते क्वेश्चन, म्हणून ऑप्शन नंबर ए हे राईट आहे 45चं. 46वा क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन आहे. अकॅडमिक परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट इज डिटरमाइन बाय, म्हणजे स्टुडंटचा अकॅडमिक परफॉर्मन्स कोणत्या गोष्टीवर डिपेंड केला जातो, जेंडरवर केला जातो? नाही, जेंडरवरचं काहीच नसतं. फिजिक याच्यावर पण नसतो. मोटिवेशन आणि इंटेलिजन्स म्हणजे दोनच उरतात, आणि इथं पण तुम्हाला दोन निवडावंच लागणार आहे कोणती तरी. मग आपण हे दोन तर नाही निवडणार, उरतात कोणते, ए आणि बी. म्हणून ए आणि बी कुठे आहे, हे पहा ऑप्शन नंबर फर्स्ट इज राईट आन्सर. एकदम इझी, मागच्या वेळेसचे क्वेश्चन आहे ते लक्षात ठेवा, किती सोपे क्वेश्चन याच्यात पाहू शकता तुम्ही. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट इज राईट आन्सर 46 नंबरच्या क्वेश्चनचं. आता हा पण क्वेश्चन तुम्हाला अभ्यास करून येणाऱ्या गोष्टी नाही त्या, तुम्ही फक्त लॉजिक लावलं थोडं कळेल लगेच तुम्हाला. विच अमंग द फॉलोइंग इज लेस्ट इम्पॉर्टंट फॉर द अकॅडमिक सक्सेस ऑफ स्टुडंट. लिस्ट म्हणजे काय, कमी इम्पॉर्टंट विचारले त्यांनी, लिस्ट म्हणजे कमी इम्पॉर्टंट आहे अकॅडमिक सक्सेस ऑफ स्टुडंट. म्हणजे अकॅडमिक सक्सेस ऑफ म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये सक्सेस होण्यासाठी कोणती गोष्ट कमी महत्त्वाची आहे, तर कॉग्नेटिव्ह कॉम्पिटन्स महत्त्वाचा आहे. मेमरी म्हणजे याचे सर्व त्याचे इंटेलेक्च्युअल पॉवर त्या गोष्टी असतात त्या महत्त्वाचं आहे अकॅडमिक सक्सेससाठी. नंतर इमोशनल कॉम्पिटन्स, ओके, त्याला सिम्पॅथी म्हणजे इम्पॅथी वगैरे पाहिजेच, इमोशनल पण पाहिजे, तो अनेक गोष्टी त्याला माहिती. इमोशनल या शब्दाचा असं नाही की एखादा रडतोय आणि लगेच आपण मग त्याला की आपण त्याला म्हणजे आपण पण रडायचं, अशा गोष्टी नाही. एखादा रडतोय तर आपण त्याला सहारा दिला पाहिजे, याला म्हणतो आपण इमोशनल कॉम्पिटन्स. नंतर लिगलचं वाटत नाही येईल. नंतर सोशल, एक सोसायटीबद्दल त्याला सर्व गोष्टी माहीत पाहिजे, पण लिगल कॉम्पिटन्स त्याला माहीतच असावं असं काही नाही. कारण अकॅडमिक त्यांनी विचारलं आहे, अकॅडमीमध्ये आपल्याला एखादा विद्यार्थी 10वीला किती मार्क वाढतोय, 99 मार्क वाढतोय 100पैकी, मग त्या लिगल गोष्टी सगळ्या माहीत पाहिजे असं काय आहे का, म्हणजे लिगलचे सर्व रूल काय ते त्याला माहीत पाहिजे असं काय आहे का, नाही. म्हणून लिगल कॉम्पिटन्स कसं आहे, लिस्ट इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे पण कमी महत्त्वाचं आहे, कशासाठी, अकॅडमिक सक्सेस होण्यासाठी. म्हणून 47चं क्वेश्चनचं ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन, कॉन ऑफ एक्सपिरियन्स रिलेटेड टू टीचिंग लर्निंग वॉज सजेस्ट बाय, म्हणजे कॉन ऑफ एक्सपिरियन्स ही कन्सेप्ट कोणी दिली हे विचारलं आहे तुम्हाला. तर त्याचं ऑप्शन नंबर 4 हे राईट आन्सर आहे, एडगर डाले. डालेवरून लक्ष ठेवा, डालेने काय दिलं, कॉन ऑफ एक्सपिरियन्स. आता याचं ट्रिक सांगतो. फॉर एक्झाम्पल हा कॉन आहे आणि याच्यावर काय म्हणतो आपण, डाल ना बाई, डाले म्हणजे आपण काय म्हणतो, फुटाणे डाल, ते असते शेव वगैरे, ते डाले. म्हणून कॉनमध्ये काय टाकतो आपण, आणि गोष्टी डाल तर टाकत असतो, म्हणून एडवर डाल यांनी काय दिलं, कॉन ऑफ एक्सपिरियन्स दिला. असं काहीतरी ट्रिक लावून लक्षात ठेवा, कन्सेप्ट आहे कॉन ऑफ एक्सपिरियन्स, हे एडगर डाल यांनी दिलं आहे, लक्षात ठेवा. हे पण ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. 48 नंबरचा क्वेश्चन चालला आहे आपला. आता 48 नंबरचा क्वेश्चन याच्यात काय विचारलं आहे, हू डेव्हलप द थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. मल्टिपल इंटेलिजन्स ही थिअरी दिली कोणी, तर याचं डायरेक्ट मी तुम्हाला आन्सर सांगतो, हॉवर्ड गार्डनर यांनी काय दिली, मल्टिपल इंटेलिजन्स ही थिअरी दिली. आता याची एक ट्रिक सांगतो, गार्डनर यांच्यावरून लक्ष ठेवा. गार्डनर म्हणजे ग्रँड लोकांना कशा असतात, इंटेलिजन्स असतात, अनेक त्यांच्यात मल्टिपल इंटेलिजन्स गोष्टी असतात, म्हणून हॉवर्ड गार्डनर यांनी काय दिली, मल्टिपल इंटेलिजन्स ही थिअरी दिली. असं काहीतरी ट्रिक ठेवून लक्षात ठेवा, या आन्सर लक्षात राहतं. असं काहीतरी ट्रिक ठेवलं, गार्डनर होता म्हणून त्याच्यात अनेक काय होत्या गोष्टी होत्या, गार्डनर म्हणजे अनेक ते बॉडी बिल्डर, अनेक गोष्टी असं काहीतरी लक्षात ठेवा. मल्टिपल इंटेलिजन्स त्यांनी थिअरी दिली, फक्त एवढंच लक्षात ठेवा. मला सांगायचं तर ते काय विसरू नका, एक्झामपर्यंत त्या गोष्टी लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. 49वा क्वेश्चन चालला आहे आणि लास्टचा क्वेश्चन आहे, पियर ग्रुप इंटरॅक्शन इन क्लासरूम
हेल्प टू म्हणजे पियर म्हणजे काय, सेम समूह, एकमेकांची सेम समूहामध्ये जे इंटरॅक्शन झालं क्लासरूममधील त्याला काय म्हणतो, त्याने काय आपलं गोष्टी वाढतात असं विचारलं आहे त्यांनी. तर कन्सेप्ट अंडरस्टँडिंग, जे पियर टू पियर म्हणजे तुम्ही म्हणता आता स्टुडंट बसले लाईनीत त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन झालं तर काय होतं, कन्सेप्ट अंडरस्टँडिंग होतं. MPSCचे स्टुडंट आहेत ते काय करतात, एक ग्रुपमध्ये स्टडी करतात. म्हणजे काय करतात, पियर असतात ते म्हणजे सेम लेवलचे असतात सर्व लोक मिळून काय करतात, स्टडी करतात. त्याला म्हणतो आपण कन्सेप्ट अंडरस्टँडिंग किंवा पियर ग्रुप म्हणतो. आणि ते काय करत असतात, संघ बसून सगळे ग्रुपमध्ये कम्युनिकेशन करून कन्सेप्टला अंडरस्टँडिंग करतात. म्हणून पियर ग्रुप इंटरॅक्शन इज अ क्लासरूम हेल्प टू कन्सेप्ट अंडरस्टँडिंग. म्हणून 50व्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर किंवा फर्स्ट इज अ राईट आन्सर. आता आज आपलं टीचिंग ॲप्टिट्यूड संपलेला आहे. याचे काही कन्सेप्ट असतील त्या मी आदनमधनं टाकत जाईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.